तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब मध्ये. तर मित्रांनो, आपण 1 वर्ष पूर्ण ज्यांची वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे आणि आपले लाडके बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत. आता आपल्या बाप्पाचं पूजन वगैरे चालू आहे. तर पूर्ण इकडे काम वगैरे करतात. चला, आजचा दिवस तुम्ही कंटिन्यू बघत राहा, खूप चांगला होणार आहे. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तर इकडे जेवण चालू आहे आणि अर्धे माणसं इकडे गार्डनमध्ये बसलेलं मस्त. इकडे मावशी वगैरे एक नारळ घेतात आणि इकडे कल्पेश भाई बनायला आपला कधी आले 8ला आले. 8 वाजता आलो आणि 10 वाजता चालू केलं जेवण बनायला. चला, 8 वाजता आलो बोलतो. त्यांनी तिथे कॅमेरा लावून ठेवले. 8 वाजता आले. मग इधर क्या काम चालू हिंग, क्या काम चालू? मिरच्या खिसिंग, मिरच्या काय 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 कौशी मिरच्या खिसिंग बोलते. भाजी कापून खाईंग. हे टायमावाले जावाला आता काम केला. आल्या करशील ना टायमावाल्यावर. आता मोठा काम करतच करून घे. छोट्या शेठ तर गाईज ज्यांचं इकडं कामं चालू आहे तोपर्यंत आपण तयारी करून घेऊ. चला भेटू तयारी केल्यावर. सो गाईज, तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघे कसं मॅचिंग झालोय ना बच्चू. तर बघू शकता आमचा बच्चू कसा दिसतो कुर्त्यामध्ये बघा. अरे वा बेटे. तर आम्ही दोघांनी सेम घातलेत आणि अक्षय आणि छोटूनी पण सेम घातले त्यांचा ब्ल्यू कलर. आणि आमच्या इकडं तयारी व्हायला इकडे आरती वगैरे सगळी झाली. गावातले लोक पण आलेत. तर चला भेटू आपण लवकरच. पूर्ण ब्लॉग बघत राहा. तर गाईज, तर आमची आता बहीण आली आहे मस्त चिरनेरची. महागणपतीचं दर्शन घेतला आणि इकडे डायरेक्ट थेट भावाच्या घरी आली आहे. आता मस्त दर्शन वगैरे. पैसे म्हणते मला भाऊ. बहिणीचे पैसे द्यायला नको. पत्ता घ्यायला पैसे द्या. हे अनु कुठे? अनु का आम्हाला 2 पेपर आहेत. सोडून द्या पेपर. ती 7 वाजताच गेली. काय बोलता? येईल किती वाजता? ती येणार नाही इकडं. गाईज बघा, मामाच्या घरी गणपती ना बाची घरी. चला गाईज, तर माझ्या फॅन आल्या बघा. अया लाजली बघतली ती. आई शपर जकर काम. हे केसन काय घातले? म्हटलं ती शंभरी असतं बघ, ती उडत ती पिवली शंभरी. बाबा तयारी बघ. हा, बामणाला फोन केले येल. पूजना झाली ना, गणेश पूजन झाले. तर फोटोशूट बघा. पाहुण्याला इथं लाईनीला लावायला सांगल्या ना, इकडे फोटोशूट चालू. अय छोटू. गाईज, तर आमच्या या छोटूचा नवस आहे आमचा गणपती. आमचा शेट झालेला 6 महिन्यात. तर सुखरूप आमच्या घरी बसला आणि आम्ही नवस ठेवला बाईचा. हा काय मच्छर बघ किती झाले. हे तू काय गप्प बघ गप का. वा, तेव्हा दीदी आली. दीदी, अरे बाबा. हे कोण आहे? हा कोण? आता बघा गणपती. छोटा ब्लॉगर आला. मामा छोटा ब्लॉगर. तर तुम्ही बघू शकता आमची 3 नंबरची बहीण आली आहे.
सगळे टाइमवर येतात काम करायला कोण येतच नाही. बघ ना सुनाता तुला कसं वाटतं जावापुरती ना मग काय पाहिजे तुझा काय आता 2 शब्द बोल सुनाता काय बोलला जावापुरती आले पाया पडू दे पाया पडू दे पाया पडू दे. हा ते टाकते तू लेक्चर नको देऊ तू एवढं लेट का आलीस ते सांग. लवकर 7ला नको यायला घे सांग मला. आमचं सुनाता बघ 7 वाजता यायला पाहिजे. 12-15 झाले 12 वाजता आले ना माग होतो काय मागं होतो? अद्रक मिरच्या कुणी घेतल्या कुणी घेतल्या मिनी काय बोलतो मग बेकार काम मराठी एवढी लेट खाली का वस्तीला यायला पाहिजे बहिणीने एक पण बहीण वस्तीला नाही काय आई एक दिवस अगोदर नको आमच्या आईला पण कामा बघ किती होती आता पाया पडायला आली. 3 अजून काही कामाचे ना मग फायदा काय त्याचा? एक जवळ असून तर ती आलीच नाही अजून. तो माझा भाचा 4 दिवस वस्तीला आले 4 दिवस भरपूर लेट झाले हो. आम्ही 9 वाजता तुमची तयारी सगळी करून ठेवली आहे. कसली फास्ट आली बाबा बाबा एक्सप्रेस मध्ये चालवलेली. किती दुपारे मारल्या 18 अरे बाबा बाबा गाईस तर बघू शकता आमचे शास्त्री भरजी 18 दुपारी मारल्या 12च्या आत 18 दुपाऱ्या मारून आल्या 18 दुपाऱ्या 12च्या आत. आपल्याकडे हल्ली कोण फेमस असते आपले भजी आहेत ना मग रात्री नाईट मॅचेस पण या करतात. आपला पण गाडी येईल गाईस तर आपले भाऊच लोक आले आणि सकाळी 7 वाजता इथे तर झालं मी आंघोळ करायच्या अगोदर आणि त्यांना पनवेलला सामान आणायला पाठवलं. भाऊ जाम मेहनत केली आपल्यासाठी. काय काय खायला पाहिजे काय अरे एवढी मेहनत आपली आरती झाल्यावर आरती होईल तेव्हा मेहनत या जेवण करून उपास सोडू ना. तर भावासनी खूप मदत केली आपल्याला सकाळपासून. हा भाऊच किती लांबचे आले कुठून आलो तू नवी मुंबईशी आले. आणि रोशन शेटसरचा आता आंबे काढायला तुम्ही बघू शकता. आंब्याचा टालच काढ आंबा नको तोडू आंबा लोटल. आणि आपले VIP लोक तुम्हाला दाखवतो गाईज यावेळी पण जाम मेहनत केली खुर्च्या लावायला. हे बघा सगळे युट्यूबला याल टीव्हीला हाय करा. हाय करा हाय. हे पंतप्रधान आपल्या साहेबांचा जवळचाच आहे. तू मोदी साहेबांच्या जवळ राहता ते तुम्ही फडणवीस साहेबांच्या जवळ तेच ना आहे ना तुम्ही फडणवीस साहेबांचे. आणि तुम्ही कोण हा कोण तुम्ही कोणत्या सोबत असता हा तुमचा बैल आहे ना रे होय ना. मग शर्ती कुठे दादा ना आठवत पुढचा अड्डा सांगेल तुम्हाला. आणि सर्व आपल्या छोट्याचा मित्र आहेत लवकरच आल्यात ना छोटू बच्चू फ्रेंड आहेत ना तुझा. नाही बघा नाकात बोट घालते याडी. एवढी लेट भाऊ आधी गणपती एवढे कुठे नेता लय लांब नेता नंदी मला. काय चालले का इकडे आई झोपली आई. गाईज ही बघा इकडे कशी बसल्या कामा करायची तर आराम करतात. त्या मिरच्या तलिंग अजय बालू पाटील
याचा मिरच्याचा वास कसला डेंजर आहे तर अण्णा हे अण्णा टेस्ट कसा आहे ओके एकदम मस्त बनवा बस पनीर दिले आता बनवायला म्हशीला दूध काढायला सांगले काय बोलतो तुम्ही मक्का खायला बसला काय प्रसादच वाटतं एकेकीच्या हातातलं बर मी जेवतो आता जाम दमलो कशी लागते काकी भारी ना मिनी बनवल्या वर लपली तोंडाचा वासून खातोय भाज्याचा विचार कर डबल खाली मला लोटली होता खाली लागलं ना बघ आली बघ मामीच्या अंगावर भरलेली बारकी मामीच गबाई धन्यवाद तेवढ्या लांबून आमच्या इकडे आला दर्शनाला बाप्पाच्या बाई आपलं ड्रेसिंग भारीच असतं काय बापूने ठकवले म्हणा पार कोण भेटेल आनंदला बोला काय विचून काय 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 विषय काय घे ना घे तेल पाहिजे घे तेल पाहिजे ना तेल खायला रे तेल तू याला काय पण विचार तो मला ना वलके पाहतास तुला वलकील हे माहिती कोण आहे नाव काय बैल घेतले बैल ना दे का त्याचा त्यांच्याकडे चोर सुटल्या रेशमाबाई चोर सुटल्या किती वेळ पाणी प्यायला पण ना रातची उठत मला काय आमच्याकडे नाही येऊ शकत त्यांच्याकडे आज त्यांच्याकडे पैसा आला सर तुम्ही पाहिजे एवढा काटाल नाही पाय मला पण तू जा जेवून घे पहिली जेवल्या वाटत बघता कधी खाली होते जागा खाली व्हायची वाट बघताना जागा नाही त्याला काय करणार अजून थांबा 1 तास 2 वाजले काय घरी गेला तो लगे आलाच ना आला काय पाहिजे तुला काय पाहिजे बोल कौशी गोंगाट भरव त्या भाद्य ना आता काय झाला कोणला पाहिजे किती पाहिजे सांग चल टोप भरून ना विसवा हिला टोप भरून भाद्य खोल तुला बघ आमच्या बाब्या कशा बसल्या ना काय अरे जरा तू काहीतरी जा माणसानी वारण उरशील वारा बिरा आला तर भजे खाऊन कोण माझं ना खरंच काय मग तब्येतच व्हायला पाहिजे जाडा बका व्हायचा काय बोलताय पब्लिक काय बोलती जाडा व्हायचा तुम्ही जाऊया जावाला कोण देत नाही इतरीत पण ना बनवले कोणी बाई सकाळपासून मी मिरच्या धुवाला मी होतो ए वर्षाबाई करता हो रेशमाबाई काय पाहिजे मामा पगार पक्का होऊन दे मग साहेबाला बरं पक्का पगार कर 50 1 लाख कर लगाएगा ना गोविंद भाई लगाएगा ना खुद से हाथ से बरं बाहेरच बघ
गाईज आमच्या छोटूला गणपती मंदिरामध्ये वलभच्या गणपतीमध्ये जोकायचं आहे, वजन करायचं आहे आणि आम्ही सर्व निघालो इकडे त्या 4-5 गाड्या घेऊन. तर आमच्यासोबत भाऊ वगैरे सगळ्यात खारघरचे भाऊ आहेत, ताई, आमचं पडग्याचं भाऊ. हाय चला चला. यांचा फोटोशूट बघा दोघांचा. गाईज तर तुम्ही बघू शकता, सकाळपासून एकच काम चालू आहे. बहिणी फक्त जेवायच्या टायमाला येतात, सगळ्या बहिणी. ही 7वी बहीण आता जेवायच्या टायमाला आले. काय तिकडच मोदक बनवायला बोलते 3 वाजलं. तुझ्या अगोदर पण 2-3 जणी आलेल्या ना. काका विकाशा पोरी दुसऱ्या आलत्या ना. आत्याची पोर आलती ना रेशमाबाई. आमच्या मामीचा गाणे गायला आलं ना, तुम्ही थोड्या वेळात बघू शकता आता गाणी कसं बोलतील. तर आता रेडी होता तुम्ही बघा. चला चालू करा. मी तर जाणारच ना अजिबात. लाजू नका, घ्या आपलाच घर. अजून माणसं येतात का तुमची?
अरे तू तिकडे गेलीस बाई, तिकडे यायची. छाया, हे छाया तुझा तोंड पण ना आला. तुला सांगायला नको. त्याला सांगायला पाहिजे का, पैसे भेटतात मला. तुला घाई झाली, तुला सांगितलं 2 मिनिटं थांब. तर दिवसभर माझा घाम निघलाय. पूर्ण दिवसभर बसायला मला वेळ नाही. अजूनपर्यंत जेवलो नाही मी. वाजले किती? 5 वाजले, अजून जेवलो नाही. इथं आता आमचा गणेश भाई भजे करतात. तिथं आता आराम करायला आलोय थोडासा. त्यांचा बघतो कसा भजे करतात. अख्ख्या दिवसभर घाम निघल्या, बसलो सुद्धा नाही. पाय वगैरे भरपूर दिसतात. रात्री काय होईल माहिती नाही. झोपायला भेटेल तर झोपायला तर जमणारच नाही, कारण रात्रभर जागायला लागेल. खेळ वगैरे चालू होईल, पूर्ण पत्ता वगैरे. तर बघू आता पुढे काय काय होतात. भरपूर पाहुणे चालू आहेत दिवसभर. आराम करायला गेलो आणि घरच्यांनी परत इकडे बोलावं लागेल. पाहुणे आले आहेत भरपूर. इकडे अर्धी पाहुणे बसतात आणि इकडे बाहेर हरिपाठ वगैरे चालू आहेत. मी इकडे बाहेर आलो आणि पाहुणी घरी गेली बाहेर पडून. बघू दुसरी पाहुणी येतील अजून. काय बाई, कसा वाटला आज दिवसभर? वाट लागली ना काम करू करून? काय मान आलं होते. अजून रात्र जायची बाकी, अजून पुढचा दिवस आहे. कल्याणी शेठ, काय मग काय वाटलं आज? कसं काम निघला? काय बाई, तुला कसं काम निघला? पाय दुखायला लागलं. अजून तर अर्धा दिवस गेले, पूर्ण रात्र बाकी आहे. काय बाई, अजून रात्र बाकी आहे. तुझं पाय दुखायला लागलं. काम करायचं बाकी. नाचाचा पण हा. हो, काय बोलतो? काय जावाला नेत. गाइस, आज अपना हवा टाइट कर दिया है घर वालों ने. कब से इधर उधर दौड़ रहा था ये मेहमान के सामने, और अभी मुझे बोला है कि जाओ तेरी भांजी आई है कॉलेज से, उसको लेने के लिए स्टॉप पर. अभी जा रहे हैं हम रोशन भाई को लेके. बहुत हाथ पैर दुख रहा है. ऐसा लग रहा है रोशन भाई को गाड़ी चलाने के लिए दूँ, पर क्या करे, गणपति पापा का अपना घर में गणपति पापा आए हैं. हमें ऊपर जल्दी जाना नहीं है. रोशन भाई को गाड़ी चलाने के लिए देख के तो चलो, अभी अपना बबली शेट आएगा, उसको लेके फिर से घर पे जाएंगे और फिर से वो धावपल चालू हो जाएगा अपना. बघू आता कधी येते ती. दिमागाची फोन केलेला तर अर्ध्या रस्त्यात होती. आता आलोय आम्ही स्टॉपवर पोचूच. काहीच तरी बघा, हिला थांबायला सांगितलं कुठे आणि येऊन थांबली कुठे. कंटाळलो बघून. घेतली व्हिडिओ घेतले. अरे मुझे भी उधर ही जाना है. किती माणसांनी खोटा बोलला. किती खोटा बोलायचा म्हणजे आम्ही रस्त्यानंच होतो. कोणला बेटो पागल. गाइस, तर तुम्ही बघितला असेल आपली बबली किती मोठी सिंगर आहे. बेसूर आवाज कसला, अरे उंदरा विंद्रा पलातील आमच्या इकडची. असा आवाज आहे तुझा. नाद आहे का तुझ्या आवाजाचा? बेइज्जती ना बोलत भाई, बेइज्जती नाही. या आवाजाला बेइज्जती इच्छा आहे बेकार. सो गाइस बाय.
काय झाला बाई? माझ्या पाहुणे आले असतील ते बरं घरी जायचं यायचं ना. बरोबर आहे टाइम झाला मग? 6:30 वाजलं. तुमची पोर दिले या घरात पोर तुम्ही 6:30 वाजता. त्यांची लग्न येतील ना. तू जा बस पुरा पुरा मग बाकी. काहीच लपडा झाले काहीच लपडा काहीच मॅटर मोठा आहे काहीच. थंडा का थंडा काय बोलतो लग्नाला असंच जायचं बरे. असंच करायचं मॅटर मोठा आलेला आहे. बोल तुला काय बोलायचं याच्यावर जाशील का घरी तू हा काय असल्यावर माझा काय विरोध ना. ही बोल ही बघल काय द्या आता बोल सासूबाई आले. मॅटर मोठा आहे मॅटर मोठा आहे. आम्हाला कारण ना सांगायची कारण काय बरं आता बोला जोड भजन बोला तुमचा झाला तू बोल काय झाला आता तुम्ही बोला. तर गाईज लय मोठा मॅटर झाले का त्यांच्या पोरींची तशा गणपतीला आई त्यांची आत्या बघा आत्या 2 दिवस झालं माहेरी आले ना 6:30 वाजता इथे झालं गणपतीला पाया पडायला. तुमची पोर रागावली आता थोडी आण बाय तिला रागावली ना बोलतो आताच बोलतो रागावली नाही. विषय मोठा आहे. झाला टोंबागला वाकरा करून गेली बघला तुमचं लक्ष ना पण मी लक्ष ठेवला वाकरा टोन केली ना आम्हाला काय प्रॉब्लेम हे बघा पेपर असून पण एवढे लांब आले ती वाशीची मामाची त्या गणपतीना जाम ऐकला मी माहितीये बीडकरची कोणच ना आला बोलता. मग चर्चा काय होती आखे मांडवान बाहेर जा ना. नाही मेकअप करशील तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मेकअप करताय काय घेता त्यांचा. तर चला काही त्यांचा विषय मी आता सॉल्व्ह करतो थोड्या वेळात भेटू असंच केलं. बाय बाय. बाय बाय. आपलं टाइमपास ना झालंय लेट आले आणि टाइमपास निघता म्हणजे मी आलो मित्राला भेटू.
राम नृत्य का चेतनचा फॅन बघा किती आल्या सगळं चेतनचा फॅन फॉलोअर्स आहेत यो नाही यो भजनवाल्यांचा हा सगळं पंख आहेत ना नुसतं हवा भेटतात नुसतं हवा भेटतात काय काय तुझी वाटबीट काला फॉर्म आहे तुझा भाई तुझा फॅन बघ किती वाट लागली काही हो र ही बुद्ध्या झाला ही बुद्ध्या थेट सगळ्यात लास्टला आल्या ना आपलं भाऊस आणि भाऊस तर लय लवकर आता जेमतेम वर्ष झाला गेले वर्ष आता तर आज भेटले तर चला आता लगेच जेवून घ्या मग लगेच जेवून भाजी हो भाजी हे इथं बाय बरं अक्षया असं काय जेवासाठी गेलं की एक देऊ ठेवून जातं जेवून जा पण इथं पण पाय बरं हे पैसे ठेवायचे असतात ना 100 रुपये होते सुद्धा सुद्धा मात्र 100 ठेव मात्र 100 ठेव काय इज्जत घाल होता अरे रोशन पूजेला पाया पडलं पैसे ना ठेवलं घ्यायचं असतं म्हणलं ए चला जेवून गेलं चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गाईच तर आमची आत्या रात्री 9:30 वाजता आल्याबद्दल तिचा सत्कार होणार आहे तर तुम्ही बघू शकता सर्वात लेट आली आणि तिचा आम्ही सत्कार करत आहोत टाळ्या अशा दरवर्षी तुम्ही लेट राहत राहा आणि आम्हाला तुमचं असंच सहकार्य असू दे लेट राहून जेवाला बिवाला संपला तर राग मानू नका हे चला 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 जेवाला चला आता जेवाला बारीक मी पण होतो नंतर मोठा झालो आता आमचं बारीक होतो चला गाईज तर आता आम्ही चाललो जेवाला मोठा झालो आता आमचं जोरात पण आवाज आला
आलं किती भात तिथले बघायला आलं इवा लगेच टोन टोन फिरवला बघच ना. म्हणजे तुला बोलायचं की ही तुमची भाषण बोलतान कधीच घेतली अर्थच ना कोणी रागण उठत आला. मी तुम्हाला व्हेज फ्राईड राईस सांगतो. चला आपण काय जास्त काहीच ना जास्त बरोबर बाबा बाबा अजून भात घेतला मामी जेव ना बोललात. मामी तुला काय बोलायचं आहे? मी भजे मागव होतो तेव्हाच तुम्ही व्हिडिओ करलीस माझी चुकीचं आहे ना. ए भजे द्यायला मामी तुम्हाला काय बोलायचं आहे? जोऱ्यान बसल्या तुम्ही भूषणा भाजी पाहिजे हा. ए भात द्या. आचार नाही मी कॅमेरामॅन नाही. आचार विचार नाही. तुम्हाला भात नाही दिला आता प्रोफेशनल सारखा जेवणार आहेस. भात आवडत नाही मला. बघू मी चालूच ठेवन जोपर्यंत तुझ्या जेवण नाही असतोपर्यंत. जोपर्यंत भाकर ना तोपर्यंत भात आवडत नाही मला. काल बसले ना लोणच्यान खाप आहे ना भजे ना पापड बाई इतकुसा दिले. याला काय म्हणतात भजनचा चुरा दिले काय करू मला तोच नाही समजा. हिनीच वारले म्हणा आता बघ पण नाही. सिंगर आपला किरण दादा भोंगे याचा आज भजन होणार आहे इथं पॉवरफुल आणि त्याला साथ देणार आपले रोशन पाटील. चला तर थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो जंगी सामना होणार आहे. मुरली वाजवी वाजवी काय काय मजा घेत. आरती झाल्या कंठ काल ज्वाला
गेली